आता मला सध्या जो आपला धुरंधर पिक्चर चालू आहे त्याच्यावरनं विचारायचं आहे की म्हणजे हे जे हेर खातं आहे ते अगदी महाराजांच्या बहिर्जी नाईक तेव्हापासून आहे, तर त्या हेर खात्याबद्दल सांगा की ते कोणत्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो आणि कुठपर्यंत ते माहिती मिळवतात. म्हणजे इन्फॉर्मेशन जे सध्या फार महत्त्वाची आहे ना. येस, ॲब्सोल्युटली मॅडम. आता हेर खात्याबद्दल मी तेवढं डिटेलमध्ये सांगू शकणार नाही बिकॉज आय एम नॉट फ्रॉम दॅट डिपार्टमेंट. हाऊएव्हर मला जी थोडीफार माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये दुसऱ्या देशाची सिक्रेट सर्व्हिस ॲक्टिव्ह असते. मोसाद असेल, CIA असेल, KGB असेल, ISI पाकिस्तानची असेल किंवा इस्रायलची असेल, मोसाद सॉरी, आणि बाकीच्यांसुद्धा तशी आपलीसुद्धा एखाद दुसरी एजन्सी असते. एकच नसतात, 2-3 असू शकतील. आणि मग त्यांचं काम असतं की टू गो अक्रॉस अँड फाइंड आउट द इन्फॉर्मेशन. आता ती इन्फॉर्मेशन त्याच कंट्रीमधून मिळेल का? मे नॉट बी. इट मे बी अवेलेबल इन सम अदर कंट्री. म्हणजे सो जर मला एका देशाबद्दलची माहिती घ्यायची असेल आणि जर मला ती साऊथ अमेरिकेमध्ये मिळणार असेल तर मी तिकडे जाऊन काम करत राहीन. पण ज्या देशाची इन्फॉर्मेशन घ्यायची असते त्यासाठी खास ट्रेनिंग दिलेली लोक तिथं जातात. त्यांचं कधीही नाव पुढे येत नाही. ते त्या देशाचे नागरिक म्हणून राहिलेले आहेत कित्येक वर्ष. बऱ्याच लोकांची अशा केसेस आहेत की जिथे त्यांचं लग्नसुद्धा झालं होतं आणि ते इन्फॉर्मेशन आपल्या देशाला देत राहतात आणि त्या इन्फॉर्मेशनचा फायदा खूप होतो. आता ही झाली फिजिकल इन्फॉर्मेशन. पण अशा काही केसेस आहेत माहिती तुम्हाला? मॅडम आता तुम्ही त्याच्यात नव्हता? मी नव्हतो त्याच्यामध्ये. पण तुम्हाला सांगतो की ह्याच्या पुढची स्टेप जी आलेली ती की इज युअर सॅटेलाईट कम्युनिकेशन, सॅटेलाईट एरियल सर्व्हेलन्स. तुमचे सॅटेलाईट सर्व्हेलन्स सॅटेलाईट जे वरती आहेत ते तुम्हाला कंटिन्युअस इन्फॉर्मेशन देत आहेत. ऑफकोर्स फिजिकल इन्फॉर्मेशन इज इसेन्शियल. जे डोळ्यांनी बघितलं किंवा जे कानाने ऐकले त्यापेक्षा डोळ्यांनी बघितले जास्ती इम्पॉर्टंट असतं. पण ते डोळे आता स्पेसपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे तशी आता तेवढी जरूर आहे नाही आहे हे माहीत नाही. पण वॉरफेअर फार एकदम बदलत चाललं आहे. त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी विचारणार होते त्याच्याबद्दलच तुम्हाला की आता सध्या सायबर वॉरफेअर आहे किंवा म्हणतात ना की अवकाश युद्ध चालू झाले, तर आता युद्ध कसं लढलं जाते म्हणजे तंत्रज्ञान आणि युद्ध याच्याबद्दल सांगा. आता इथून पुढे जे युद्ध होणार असेल ते जरूरच नाही की तुम्हाला आर्मी बरोबरच घेऊन युद्ध करावं लागेल. देर इज समथिंग कॉल्ड इकॉनॉमिक वॉर. जे चायनाबरोबर आपलं तर आता थोडंसं ठीक होतंय. असं अमेरिकेने आपल्यावर ते हे लावले टॅरिफ. इट्स अ इकॉनॉमिक वॉर. इंडियाला ऑइल मिळू नये, रशियन ऑइल जे आपण विकत घेत होतो, बट वी आर नॉट बाईंग इन डॉलर्स. दॅट वॉज द ओनली डिफरन्स. ते त्यांनी बंद करून टाकलं. त्या 2 कंपन्या त्यांनी बंद केल्या की विथ दॅट इंडिया मे क्रम्बल. सो दॅट्स द वे इकॉनॉमिक वॉर्स आर प्लेड. किंवा हे पर्टिक्युलर इक्विपमेंट त्यांना मिळूच द्यायचं नाही, त्यांच्यावर सँक्शन्स टाकायची की क्रायोजेनिक इंजिन मिळून न देणं इज प्रॉब्लेम फॉर स्पेस टेक्नॉलॉजी. सो दॅट इज फर्स्ट इकॉनॉमिक वॉर. आजपर्यंत अमेरिका डॉलर छापत होतं आणि जग ऐकत होतं आणि त्या डॉलरला इंटरनॅशनल करन्सी म्हणत होतं. बट टाइम्स हॅव चेंज. गेली 10 वर्ष अमेरिकेने ज्यांना पाहिजे त्यांना दाबलं, ज्यांना पाहिजे त्यांना मारलं, ज्यांना पाहिजे त्यांना वरती आणलं. पण आता टाइम्स आर चेंजिंग. चायना इज इक्वली स्टँडिंग फेस टू फेस विथ अमेरिका. सो जर ह्याच्यामध्ये बघितलं तर त्यांना चायनाशी इकॉनॉमिक वॉर करून उपयोग नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची टॅरिफ 10% ठेवली आहेत. आज त्यांना वाटतं इंडिया वीक आहे तर त्याला दाबू. सो दॅट इज वन थिंग. दुसरी पहिले आधीच्या वेळची युद्ध होती ती स्विफ्ट आणि शॉर्ट ड्युरेशनची होती. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये जे आपण बघतोय जी 2 महत्त्वाची युद्ध आता अजूनही चालू आहेत, रशिया युक्रेन वॉर, हे गेले 3 वर्ष चालू आहे. हमास गाझा, इस्रायल, अगेन 2 वर्ष झाली त्या वॉरला. सो इतकं सोपं वॉरफेअर राहिलेलं नाही आहे. सो फिजिकल वॉर तर चालूच राहणार आहे. अच्छा, ते चालूच राहील. पण त्याच्याबरोबरच सायबरमध्ये आलात तुम्ही तर सायबर अटॅक्स आहेत. तुमच्या एंटायर नॅशनल पॉवर ग्रिडवरती जर अटॅक झाला आणि तो पण रिमोट थ्रू कॉम्प्युटर्स. हॅकर्स आणि जे सायबर ग्रुप्स ॲक्टिव्ह असतात, जर तुम्ही नेटवर गेलात तर प्रत्येक कंट्रीचे ॲक्टिव्ह हॅकर्स आणि सायबर ग्रुप्स सापडतील. दोज हू आर ट्राईंग टू हॅक समबडी एल्सेस सिस्टम्स फॉर डिस्ट्रक्शन ऑर त्या राष्ट्राला क्रिपल करण्यासाठी.
तुमची डार्क वेब अँड ऑल दिस थिंग. सो तुमची पॉवर ग्रिडवरती अटॅक होऊ शकतो, तुमच्या एअरलाईन्सवरती अटॅक होऊ शकतो, कॉम्प्युटर सिस्टम्स आर देअर, समबडी कॅन हॅक इन टू युअर नॅशनल सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट्स. हे सगळीकडे हे प्रयत्न चालू आहेत. सो सायबर वॉर ते झालं. इन्फॉर्मेशन वॉरफेअर आज प्रत्येक माणसाला टी व्ही अवेलेबल झाला आहे. नॅरेटिव्ह आणि नॅरेटिव्ह सेट करणारे कोण आहेत? ज्यांना पैसा मिळतोय ज्यांच्याकडून, त्यांचं नॅरेटिव्ह सेट ते करणार. एखादं उदाहरण सांगा की कसं नॅरेटिव्ह हे लोकांचं माइंडसेट कसं बदलतात. आता ऑफ सिंदूरचाच घ्या. सारखं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला की भारताची 7 राफेल पाडली. पहिले 4 होती, मग 5 झाली, मग 7 झाली, अजून त्यांना जास्ती मिळाले नाहीत. मग त्यांनी व्हिडिओ गेम्समधले सुद्धा क्लिप्स टाकायचा प्रयत्न केला. आणि इनिशियली पीपल वर बिलिव्हिंग की येस, म्हणजे इथपर्यंत झालं की क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा त्यांच्या प्लेयरने असा हात काहीतरी केला होता, इतकी विमानं पाडली करून आत्तामध्ये वर्ल्ड कपमध्ये. बट हे नॅरेटिव्ह त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला. त्याला काउंटर आपण काय केलं? आपले जे एअरचीफ होते त्यांनी सांगितलं की येस, इक्विपमेंट डॅमेज अँड लॉसेस इज पार्ट ऑफ वॉर, बट वी आर गिव्हिंग यू प्रूफ. हा बघा प्रूफ, ही सॅटेलाईट इमेजेस आहेत. These satellite images are available on payment also. There are certain agencies in the world they can give you photograph of any place on payment. आणि ह्याच्यामध्ये आम्ही पाकिस्तानची इतकी डिस्ट्रॉय केली आहेत विमानं. आता अमेरिकेने पाकिस्तानला काही $1 बिलियन मदत दिली आहे. कशाला? तर F-16 अपग्रेड करायला. का? तर जी डॅमेज झाली, ती जी जळली गेली, ती आता परत रिपेअर करून उभी तर केली पाहिजेत. सो नॅरेटिव्ह हे असं सेट होतं. जर आपण रोजच ओढून सांगायला लागलो की ठाण्यामध्ये महापूर आला आहे, तर काहीतरी लोक घराच्या बाहेर पडून बघतील ना, ठाण्यात महापूर आला आहे का नाही. कारण ठाण्याला नदी जरी नसली तरी महापूर कुठून आला. पण माइंड असं आहे ना की त्याच्यावरती ताबा मिळू शकतो सतत तेच ऐकून. दॅट इज वेअर आवर नेशन हॅज टू अंडरस्टँड नॅशनल पॉलिसी अँड व्हॉट इज आवर एम. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.